नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काटा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या ठिकाणी आता नुकतीच एक शुद्धीपत्रक पडलेलं आहे। हे शुद्धीपत्रक कशा संदर्भात आहे आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणणार आहोत। तर हे दिनांक 16 जुलै 2025 ला पडलेलं आहे। यामध्ये बघा, महाराष्ट्र गट क आणि सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी जाहिरात क्रमांक 49/2024 ही होती। तर त्याच्या पदसंख्येबाबत पडले। तर मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट मी नेहमी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन येत राहतो। चला तर स्टार्ट करूया। या ठिकाणी बघा, एक आयोगामार्फत दिनांक 1 जून 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात क्रमांक 49/2024 या करता 9 ऑक्टोबर 2024 ला प्रसिद्ध करण्यात आली होती। तर याच्यामध्ये एकूण 1333 पदांचा समावेश करण्यात आलेला होता। तर जाहिरातीमध्ये अंतर्भूत पदांकरता शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणी पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं आणि त्यानुसार याच्यामध्ये बदल होण्याची वाढ होण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात होती। तर त्यानुसार आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे। तर आता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेमध्ये एकूण आता 1618 पदांचा सुधारित तपशील या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी आपण जाणून घेऊया। उद्योग निरीक्षकाचे या ठिकाणी बघा 39 पद आहेत। या ठिकाणी लक्षात घ्या, हे सर्वसाधारण महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग आणि अनाथ हे सगळे मिळून आहेत या ठिकाणी। तर या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्या। तर या ठिकाणी 39 आहे। कर सहाय्यकाचे सगळ्यात जास्त 482 पद आहेत। टोटल या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे, व्यवस्थितरित्या तुम्ही चेक करून घ्या। त्यानंतर बघा, या ठिकाणी तांत्रिक सहाय्यक जे आहे त्याला एकूण 9 पदे आहेत। त्यानंतर बघा, या ठिकाणी बेलिफ आणि लिपिक गट क नगरपाल शेरीफ यांचं मुंबई यांचं कार्यालयामध्ये 17 पदे आहेत। या ठिकाणी या ऍडव्हर्टाइजमेंट वरती सुद्धा याच्या आधी मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्हाला तोही बघायचा असेल तर अवेलेबल आहे, किती जागा होत्या आणि त्यामध्ये आता किती वाढलेल्या आहेत। लिपिक टंकलेख संवर्ग एकूण या ठिकाणी बघा 1071 सगळ्यात मोठ्या जागा आहेत या ठिकाणी लिपिक टंकलेखक संवर्ग। याच्यामध्ये तुमचं क्रायटेरिया 30-40 या ठिकाणी झालेलं पाहिजे इंग्लिश मराठीमध्ये। या ठिकाणी बघा, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालयीन प्रशासन विभाग एकूण 176, ठीक आहे, हे टोटल पदे याच्यामध्ये। तर मंत्रालयातले जे प्रशासकीय विभाग येतो त्याच्यामध्ये 176 पद आहेत। त्यानंतर बघा, खाली महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यामध्ये 41 पद आहेत। नंतर या ठिकाणी बघा, लोकायुक्त लोकायुक्त कार्यालय मुंबई याच्यामध्ये 2 पद आहेत। त्यानंतर बघा, संचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय नागपूर 2 पद आहेत या ठिकाणी। आणि त्यानंतर बघा, नवीन आहे पुढे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विकास याच्यामध्ये आयुक्त मध्ये, ठीक आहे, मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई 19 पदे आहेत। त्यानंतर बघा, या ठिकाणी वित्त विभाग या ठिकाणी सहसंचालक लेखा कोषागार कोकण विभाग नवी मुंबई या ठिकाणी 109 पदे आहेत। तर या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने हे पद दिलेले आहेत। त्यानंतरची पद आहेत सहसंचालक लेखा व कोषागार पुणे विभाग आहे या ठिकाणी 29 पद आहेत। त्यानंतर बघा, या ठिकाणी सहसंचालक लेखा कोषागार नाशिक विभागामध्ये 17 पदे, सहसंचालक लेखा कोषागार छत्रपती संभाजीनगर एकूण 23 पदे आहेत। सहसंचालक लेखा कोषागार अमरावती विभागात एकूण 7 पदे। त्यानंतर सहसंचालक लेखा कोषागार नागपूर विभागामध्ये 19 पदे। त्यानंतर या ठिकाणी बघा, सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षक कोकण विभाग नवी मुंबई 6 पदे आहेत। त्यानंतरचं बघा, सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा पुणे विभागामधून या ठिकाणी 7 पदे आहेत। या ठिकाणी सहसंचालक स्थानिक निधी नाशिक विभाग या ठिकाणी 4 पदे आहेत। त्यानंतरचं बघा, सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा अमरावती विभाग या ठिकाणी अमरावतीमध्ये 5 पदे आहेत। या ठिकाणी सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा नागपूर विभाग नागपूर या ठिकाणी 7 पदे आहेत। त्यानंतर बघा, सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण 9 पदे आहेत। त्यानंतरचं बघा, संचालक विमा संचालनालय मुंबई या ठिकाणी 11 पदे आहेत। आणि त्यानंतर या ठिकाणी चेक करूया, गृह विभागातून बघा किती पदे आहेत। पोलीस महासंचालक कार्यालय शहर लिपिक संवर्ग महाराष्ट्र राज्य मुंबई याच्यामध्ये 54 पदे आहेत। महासमादेशक होमगार्ड मुंबई बृहमुंबई मधल्या आहेत महाराष्ट्र राज्य मुंबई 14 पदे आहेत। या ठिकाणी बघा, महासमादेशक होमगार्ड बृहमुंबई क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य एकूण 21 पदे आहेत या ठिकाणी। त्यानंतर बघा, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई या ठिकाणी 26 पदे आहेत। त्यानंतर बघा, विधी आणि न्याय विभागामध्ये सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय अपील शाखा एकूण 7 पदे। त्यानंतर बघा, सरकारी वकिलांचे कार्यालय माननीय उच्च न्यायालय मूळ शाखा याच्यामध्ये 9 पदे। त्यानंतर बघा, सरकारी वकिलांचे कार्यालय अपील शाखा या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये 2 पदे आहेत। आणि त्यानंतर या ठिकाणी लक्ष द्या, विधी आणि न्याय विभाग शाखा छत्रपती संभाजीनगर मध्ये 11 पदे आहेत टोटल, ठीक आहे। त्यानंतर बघा, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे या ठिकाणी
त्यामध्ये अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अमरावतीमध्ये 8 पदे आहेत. या ठिकाणी बघा अधीक्षक अभियंता किनारी अभियंता सार्वजनिक मंडळमध्ये एकूण 4 पदे. त्यानंतर बघा या ठिकाणी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 पदे. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांच्या एकूण 7 पदे आहेत. हे सगळं डिवाइड केलेलं आहे, तर तुम्ही एकदा व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा या ठिकाणी बघू शकतात. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ धाराशिवमध्ये 7 पदे. यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला या ठिकाणी 5 पदे आहेत. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूरमध्ये 2 पदे. या ठिकाणी अधीक्षक अभियंता मुंबई या ठिकाणी विद्युत मंडळ सार्वजनिक बांधकाम विभागात एकूण 2 पदे आहेत. त्यानंतर बघा अधीक्षक अभियंता पुणे प्रादेशिक विद्युत मंडळ सार्वजनिक बांधकाम 1 पद आहे. या ठिकाणी नांदेडचं सुद्धा सेमच आहे, तर 1 पद आहे त्याला. त्यानंतर बघा दक्षता व गुणनियंत्रक मंडळ कोकण भवन नवी मुंबई या ठिकाणी 1 पद आहे. सहसंचालक नगर रचना आणि पुणे विभागामध्ये एकूण 19 पदे आहेत. सहसंचालक नगर रचना कोकण विभाग आहे, हा 9 पदे आहेत. सहसंचालक नगर रचना नागपूर विभाग एकूण 1 पद आहे. या ठिकाणी अमरावतीचं सुद्धा नगर रचनामध्ये 4 पदे आहेत. त्यानंतर नगर रचना छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 2 पदे आहेत. या ठिकाणी नगर रचना नाशिक विभाग या ठिकाणी 5 पदे आहेत. महानगर आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एकूण 62 पदे आहेत, तर हे पण खूप जास्त आहेत, या ठिकाणी चेक करून घ्या तुम्ही. त्यानंतर बघा आदिवासी विकास विभागामध्ये अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक या ठिकाणी 19 पदे आहेत. अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूरमध्ये 22 पदे आहेत. त्यानंतर बघा सार्वजनिक आरोग्य विभागात आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालयामध्ये 16 पदे आहेत. या ठिकाणी उद्योग ऊर्जा व कामगार विभागामध्ये अध्यक्ष औद्योगिक न्यायालय मुंबई बाहेरील कार्यालय यासाठी 21 पदे आहेत. त्यानंतर बघा अध्यक्ष औद्योगिक न्यायालय मुंबई क्षेत्रातील कार्यालय एकूण 8 पदे आहेत. या ठिकाणी बघा खाली वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागामध्ये एकूण आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय मुंबई या ठिकाणी 68 पदे आहेत. त्यानंतर बघा उच्च तंत्र शिक्षण विभाग संचालक तंत्र शिक्षण संचालनालयामध्ये 4 पदे. त्यानंतर या ठिकाणी बघा सहसंचालक तंत्र शिक्षण विभाग मुंबईमध्ये 5 पदे. सहसंचालक तंत्र शिक्षण विभागात नागपूरमधले 2 पद आहेत या ठिकाणी. त्यानंतर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वित्तीय सल्लागार उपसचिव वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय मुंबई 20 पदे. त्यानंतर बघा अध्यक्ष राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग बृहमुंबई क्षेत्र एकूण 8 पदे आहेत. अध्यक्ष राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग बृहमुंबई क्षेत्राबाहेरील या ठिकाणी 46 पदे आहेत. नियोजन विभाग या ठिकाणी बघा संचालक अर्थसांख्यिकी संचालनालय मुंबई बृहमुंबई क्षेत्रातील पदे आहेत 24 पदे आहेत. या ठिकाणी बघा वेगवेगळे पद आहेत. संचालक अर्थ सांख्यिकी संचालनालय मुंबई या ठिकाणी 15 पदे आहेत. तर हे शेवटचं पद होतं या ठिकाणी. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पद दिलेले आहेत. या ठिकाणी वरील विषयांकित महाराष्ट्र गटक सेवा पूर्व परीक्षा 2024 मधून एकूण 1618 पदांकरता आता भरती प्रक्रिया जी ती राबविण्यात येणार आहे. पदसंख्या आरक्षणात कोणताही बदल झाल्यास याबाबतचा तपशील तुम्हाला वेळोवेळी कळवला जाईल. ठीक आहे, बाकीचं जाहिरातीमधील काही बदल झालेला नाहीये. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी महत्वाचं 1618 पदे झालेली आहेत. 1333 पदांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जाहिरात क्रमांक लक्षात ठेवा 49/2024 आणि गट क आहे महाराष्ट्र सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी. तर मित्रांनो याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.